नमस्कार, मी अर्जुन नाईक. परत सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपल्या लिंबूला सेंद्रिय खत टाकणार आहोत, जीवामृत. तर बघू शकता आपण जे 2 बॅग आणलेल्या आहेत, ह्या 2 बॅगमध्ये अशा प्रकारचं खत निघतं. बघू शकताय, घेऊन दाखव परत मागे. ह्या अशा प्रकारचं खत आहे. तर हे आपण सगळं मिक्सचर करून घेणार आहोत. ह्याच्यासोबत आपल्याला बघू शकताय, जवळून दाखव दिसती वाटली, फ्लावर चार्जर हे एक लिक्विड आहे. हे एक ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. आणि हे बघू शकताय, हे एक औषध आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत, सुपर सॉइल चार्जर. हे एक आपण अर्धा ह्याच्यात मिक्स करणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्या 2 ज्या पावडरी आहेत, त्या पावडरी आपण मिक्स करणार आहोत. न्यूट्री चार्जर हे आहे, हे 2 पुढे आहेत आपल्याकडं. आणि दुसरे म्हणजे रूट चार्जर म्हणून हे 2 पुढे आहेत आपल्याकडं. हे 2 पुढे ह्याचं सगळं आपण ह्याच्यावरती मिक्सचर करणार आहोत. मिक्सचर याच्यामुळे असं करायचं आहे की जेणेकरून आपण आंब्याच्या सावलीला केलेलं आहे. तसंही आता सकाळी 7 वाजलेले आहेत, पण उन्हामध्ये जर आपण मिक्सचर केलं आणि ते आपण टाकण्याच्या वेळेच्या अगोदर जर सुकलं तर ह्याची पूर्ण जी पावर आहे ती संपून जाते. त्याच्यामुळे आपण त्या कागदावरती मिक्स करून घेणार आहोत, पेपरवरती प्लॅस्टिकच्या. अशा प्रकारचं खत निघतंय, बघू शकता. हे सुकू नये किंवा खराब होऊ नये म्हणून याच्यामध्ये आतमध्ये भिजू नये म्हणून एक प्लॅस्टिकचं कवर वापरलं जातं. हे सर्वच खताच्या पिशव्यांना असतं, रासायनिक खतांना पण असते. अशा प्रकारे खत आहे. आपण हे सगळं मिक्सचर करून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला टाकण्यासाठी सोपं जाईल. आणि 2 दिवसापूर्वी जो आपण व्हिडिओ टाकलेला होता कांद्याचा, आपला हा लिंबुण्यासाठी पहिला डोस आहे. तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागच्या लिंबुण्यात. ह्या आपल्या लिंबुण्या आहेत, जवळपास 100 झाडं आहेत. ह्या 100 झाडांसाठी हा आपला पहिला डोस आहे. तर ह्यांना जवळपास सुपारीच्या साईजची सध्या फळं आहेत. आणि सध्या आता लिंबुनीला मार्केटही खूप छान आहे. आता मार्च महिना सुरू आहे. मार्च महिन्यामध्ये आपण हा डोस देणार आहोत. आपण शेणखत पहिल्या वेळेस टाकलेलं होतं. बघू शकताय, ही रूट चार्जर आहे. आणि हे जे पाऊच आहेत, हे पाऊच आपण तोडून याच्यामध्ये सोडणार आहोत आणि याचं पूर्ण मिक्सचर करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये अशा प्रकारचं खत निघतं, बघू शकताय काय पावडर असेल ते. आपण 4 पुढे जे आणलेले आहेत, रूट चार्जर आणि न्यूट्री चार्जर, हे 4ही याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. जेणेकरून ह्याचा पूर्ण जो खताचा डोस आहे ती एकजीव होईल. आणि हाताने तुम्ही जरी असं मिक्स केलं तरी याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही. जेणेकरून जे आपण रासायनिक खत हाताने यूज केल्याच्या नंतर आपल्याला श्वासातून गेले तरी त्याला त्रास होतो, तसं ह्याचं काहीच नाही आहे. आता हे तुम्ही बघू शकताय आपल्याजवळ जे सुपर सॉइल चार्जर जे आहे, बघू शकताय जवळून, हे 5 लिटरचं आहे आपल्याकडं. तर ह्या 2 गोण्यासाठी आपण ह्याच्यातला अर्ध यूज करणार आहोत. आणि जेणेकरून नंतर आपण 100 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर मिक्स करून 8 दिवसाला परत ह्याला डोस देणार आहोत. डायरेक्टली झाडाला सोडणार आहोत आपण. तर ह्याच्यातला अर्धच आपण मिक्स करणार आहोत. आणि परत 2 टप्प्यामध्ये डायरेक्टली आपण ड्रीपमधून बी सोडू शकतो. आणि ड्रीप जर व्यवस्थित नसेल तर आपण डायरेक्टली 100 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून 1 लिटर मापाच्या साह्यानं आपण डायरेक्टली खोडामध्ये सोडू शकतो ड्रीपच्या जागेवरती. तर आपण ह्याला अर्ध जे आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊया.
आणि असं टाकल्याच्या नंतर ह्याचं जे आपण काय म्हणू शकतो मिक्स करण्याची जी पद्धत आहे, मिक्स व्यवस्थित करून घ्या. कारण जेणेकरून सगळं व्यवस्थित होऊन जाईल. एकजीव झाल्याच्या नंतरच त्याची क्वालिटी असेल किंवा त्याची जी ताकद क्षमता असेल ती व्यवस्थित वाढेल. अशा पद्धतीनं ती एकजीव झालं पाहिजे. आपण सगळं हाताने मिक्स करून घेणार आहोत त्याला. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीनं मिक्स करायचं आहे. आणि जेणेकरून आता ही जसं साईडला गाठी जातात, सुरुवातीला लिक्विड आणि जी पावडर टाकलेली होती त्याच्या साईडला जातात, ह्या अशा पद्धतीनं गाठी होतात. ह्या तुम्हाला मिक्स करून घ्यायच्या व्यवस्थित. कारण ही असं मिक्स केल्यानंतर ओलं निघतंय. कारण आपण जे लिक्विड टाकलं होतं त्याचं हलवताना एका साईडला जातं. तर असं व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचं याला अशा पद्धतीनं. ह्याच्या गाठी आहेत त्या व्यवस्थित असं तोडून घ्यायच्या, जेणेकरून जे खत आहे ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि जसं फावड्यानं आपण तोडतो शेतामध्ये त्या पद्धतीनं असं मिक्स करून घ्यायचं आहे. कारण ते एक जीव झालं पाहिजे. आता बघू शकता आम्ही इकडं करतोय आणि इकडं खाली जशी पावडर खाली गेली तशीच खाली राहिली, असं होऊ नये. अशा पद्धतीनं मिक्स झालं पाहिजे. जेणेकरून सगळ्या झाडाला एक समान पद्धतीनं खत पोचलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. बघू शकताय. तर आता अशा पद्धतीनं आपण पूर्ण पलटी मारून घेतलेली आहे. जेणेकरून बघू शकता असं मिक्स पूर्ण केलेलं आहे. तर आता आपण बकेटमध्ये घेऊन झाडाला कसं टाकायचं, कोणत्या पद्धतीने टाकायचं जेणेकरून त्याला फायदा होईल हे तुम्हाला सांगतो. आता आपले जे झाड आहेत ते लिंबुनीचे असल्यामुळं त्याच्या डायरेक्ट खाली जाता येत नाही. जेणेकरून दुसरं जसं पीक आहे हाताने आतमध्ये जाऊन टाकता येतं. आता आपल्या लिंबुनीच्या झाडाला काटा असल्यामुळं आपण या दाताळाच्या साह्यानं जागा करून टाकणार आहोत. बघू शकताय जे आपली लिंबुनी आहे त्यांना ह्या साईजची फळं लागलेली आहेत. आणि फळं असूनही त्या परत त्यांना फुलंसुद्धा यायला लागलेली आहेत. फुलं आणि लहान फळं सुरू आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे खत टाकणं खूप गरजेचं आहे. आता अशा पद्धतीनं फळं आहेत. आता फळं बाहेरून जास्त नाहीत, आतल्या साईडनं जास्त आहेत. असं बघू शकता जसं फूल आहे, फळ आहे, इथं खाली फूल बी आहे. अशा पद्धती आतल्या साईडनं जास्त फळं आहेत. अशा साईजची फळं आहेत. आता ह्या झाडांना आपल्याला खत टाकायचं आहे. तर आता ह्या बकेटच्या साह्यानं आपण हे खत आणलेलं आहे आणि दाताळाच्या साह्यानं टाकायचे. कारण हे खत टाकताना पूर्णपणे झाकून गेलेलं पाहिजे. आता जेणेकरून इथं जसं ड्रिपचे पॉईंट आहेत ह्या 2 पॉईंट खाली थोडीशी माती ही करून टाकायचं आहे, वडून टाकायचं आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. हे जे पॉईंट आहेत या पॉईंट खाली अशा पद्धतीनं असं काढून अशा पद्धतीनं जागा थोडी करायची. ज्या साईडला पाणी पडतंय किंवा जास्त ओलं आहे त्या साईडला करायचं. आणि तुमचं जे माप असेल अंदाजे त्या पद्धतीनं टाकायचं आहे. अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे आणि नंतर ते पुसून टाकायचं आहे. कारण उघडं राहिलं तर या खताचा काही उपयोग नाही आहे. त्याची क्षमता आहे, पॉवर आहे, ती 0 होते ऊन लागल्याच्या नंतर. तर मित्रांनो अशा पद्धतीने खत टाकायचं. आता तुम्ही बघू शकताय ह्या जसं आपण ओढतोय तसं या छोट्या छोट्या मुळ्या निघतात. मग ह्या मुळ्यामध्येच आपल्याला खत टाकायचं आहे. आता हे जे छोटे छोटे मुळे निघलेले आहेत आता त्याच्यामध्ये आपल्याला खत टाकून परत ते झाकून घ्यायचं आहे. जेणेकरून जे आपलं हे खत आहे हे डायरेक्टली झाडाला पोच होईल अशा पद्धतीने करायचं आहे. आता हे असं टाकल्याच्या नंतर परत हे असं थोडंसं बुजून घ्यायचं आहे जेणेकरून खत व्यवस्थित राहील. अशा पद्धतीने खत टाकून घ्या. आणि हे खत वापरण्याचं कारण म्हणजे हे सेंद्रिय खत आहे. जसं आपण रासायनिक खतं वापरतो ते आपल्या शरीराला हानिकारक आहेत
आणि हे जसं खत आपण वापरतो, जसं जनावराचं शेणखत आपण वापरतो त्या पद्धतीचं आहे. रासायनिक खत वापरणं म्हणजे विष बाधा केल्यासारखं आहे. त्यामुळे सेंद्रिय खतं जास्त वापरत राहा आणि रिझल्ट ह्याचा खूप छान आहे. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि ही आपली बाग आहे, 100+ झाडं आहेत. ह्याला आपण टाकून घेणार आहोत. परत सर्वांचे धन्यवाद. राम राम.